नमो नमः सर्वेभ्य. आज आपण भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाचं म्हणजे अक्षर ब्रह्मयोग याचं विवरण करतो आहोत. मागच्या काही सूत्रांमध्ये मागच्या सेशन्समध्ये आपण भगवद्गीतेचा 8व्या अध्यायाचे पहिल्या 6 सूत्रांचं विवरण केलं होतं. त्याच्याविषयी एक छोटासा रिकॅप घेऊया. 8व्या अध्यायामध्ये अर्जुन विचारतो आहे की अध्यात्म म्हणजे काय, दैव म्हणजे अधिदैव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी यज्ञ म्हणजे काय. आणि हे कृष्णा, तू प्रयाण कालामध्ये किंवा देहांतर अवस्थेमध्ये तू सगळ्यांना कसा ज्ञात होतोस याविषयी तो प्रश्न विचारतो आहे. सो कृष्ण काय सांगतो आहे की जे अक्षर अक्षर आहे, जे सर्वश्रेष्ठ आहे, जे कधीही डिस्ट्रॉय होत नाही किंवा ज्याला कधीही क्षरत्व प्राप्त होत नाही असं ते ब्रह्म. आणि त्या ब्रह्माचं प्राणी मात्रांमध्ये अवतरण किंवा त्याचा स्वभाव ह्याला अध्यात्म असं म्हणतात. आणि या त्याच्या अवतरणासाठी ज्या काही गोष्टी कारणीभूत असतील त्याला आपण विसर्ग किंवा त्याला कर्मसंज्ञा असं आहे. त्यानंतर जे जे इथे क्षरत्व ज्याला ज्याला लागू पडतं ते सगळं इथे अधिभौतिक आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्नाचं उत्तर आहे की पुरुषाच्या अधिदैवम म्हणजे पुरुषाचे जे सपोर्टर्स आहेत, ओके, किंवा जे कॉस्मिक आणि डिवाइन इंटेलिजन्स आहेत त्यांना आपण अधिदैव असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर अध्यात्म, सॉरी, अधियज्ञ म्हणजे सगळ्यांचा कारणदेह, लिंगदेह, कॉझल बॉडी ही जी मी आहे या सगळ्यांचा कारण किंवा कर्ता करविता हा मी आहे, तो मी अधियज्ञ असा आहे मी. म्हणजे अधियज्ञाचा धारण करता तो किंवा सर्व यज्ञांचा, सर्व ऍक्टिव्हिटीजचा तुमच्याकडे तुमच्या सर्व प्राणी मात्रांच्या सर्व ज्या ऍक्टिव्हिटीज घडतात त्या सगळ्यांचा धारण करता, उत्पत्ती करता, लय स्थिती, उत्पत्ती स्थिती आणि लय करता मी आहे, तो म्हणजे अधियज्ञ असं तो सांगतो आहे. आणि जो मनुष्य मृत्यूच्या वेळेला किंवा देहांतराच्या वेळेला शांत चित्ताने माझं स्मरण करत राहतो आणि देह सोडतो त्याला माझ्याविषयी संपूर्ण ज्ञान होतं किंवा तो मला जाणून घेऊ शकतो. त्यामुळे कृष्ण असे 6 अर्जुनाच्या 7 प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर कृष्ण काही ऍडवाइस करतो आहे. त्यासाठी तू काय कर. तर हा 6वा सूत्र पण आपण घेतलं होतं की यम यम वापी स्मरण भावम त्यजती अंते कलेवरम म्हणजे जो जो भाव स्मरण करून अंतिम वेळेला मनुष्य किंवा प्राणी मात्र देह सोडतात तो तो भाव त्याला किंवा त्या त्या गतीला तो प्राप्त होतो. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. सो थोडंसं मॅक्सिमाइज करते. पुढचा श्लोक आहे की तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच मय्यार्पित मनोबुद्धिः माम एवैष्यस्य शस्य संशयम. संधी बघूया. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्ध च. अनुस्मर युद्ध मध्यम पुरुष एकवचन आहे. त्वम अनुस्वर, त्वम युद्ध. मय्यर्पित मनोबुद्धिः, मय्यर्पित, मयी अर्पित मनोबुद्धिः यडसंधी आहे. बुद्धिः मध्ये विसर्गस्य रेफः. माम एव एव एष्यसि असं आहे. माम एव एष्यसि असंशयम. माम एव मध्ये माम एव मध्ये वर्णमेलन आहे. एव एष्यसी मध्ये वृद्धी संधी आहे आणि एष्यसी असंशयम मध्ये यणसंधी आहे. ओके, सो तो काय म्हणतो आहे की देअरफॉर ऑलवेज रिमेंबर मी अँड ऑल्सो डू युअर ड्युटीज ऑफ फायटिंग द वॉर. त्यामुळे तू काय कर, हे एवढं सगळं सांगितल्यानंतर त्याच्या 6 प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तो म्हणतो आहे की आता मी तुला हे ज्ञान दिलं आहे त्यामुळे तू नित्यनेमाने माझं स्मरण करून तस्मात सर्वेषु कालेषु, तस्मात म्हणजे की अतः किंवा म्हणून, सर्वेषु कालेषु सर्व काळांमध्ये, फक्त मृत्यूच्या समयी असं नाहीये, सदा सर्वदा नित्यनेमाने रोज माम अनुस्मर मला माझं स्मरण तू कर. त्वम माम अनुस्मर त्वम युद्ध च म्हणजे तू मला स्मरण करत राहा. आणि कर्म करायचं म्हणजे कर्म सोडून मला स्मरण करायला असं मी सांगत नाहीये. सो तू युद्ध च तुझी कर्म करत राहा. तुझं कर्म काय आहे, तू क्षत्रिय आहेस, तुझं कर्म आहे युद्ध करणं. ते तू करत राहा आणि माझं अनुस्मरण करत राहा. मय्यर्पित मनोबुद्धी माम एव एष्यसि, क्षम्यता. मयी म्हणजे माझ्यामधील अर्पित मनोबुद्धीनी तू माम एष्यसी असंशयम, माम असंशयम एष्यसी म्हणजे तू नक्कीच म्हणजे याच्यामध्ये कुठला संशय नाही आहे, तू नक्कीच मला प्राप्त होशील.
विथ माइंड अँड इंटेलेक्ट सरेंडर टू मी यू विल डेफिनेटली अटेन मी असंशयम. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही संशय घेण्याची तुला आवश्यकता नाही. असंशयम त्वम माम एष्यसि. सो फॉर दिस देर इज नो डाऊट, नो संशय. तू नक्कीच तू सदा सर्वदा नित्य नेमाने मृत्यूच्या समयाला नाही तर परंतु नेहमीच आयुष्यभर तू माझं अनुस्मरण करत राहा आणि तुझी कर्म करत राहा. हे तो एक प्रकारचा गुरुमंत्र किंवा एक मंत्र तो देण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. ह्याच्याने तू सर्व पापांपासून सुद्धा मुक्त होशील आणि तू तू सदा सर्वदा सुखी राहशील. पुढे तो काय म्हणतो आहे, अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य गामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. संधी ह्याच्यामध्ये फक्त न अन्य गामिना म्हणजे सवर्ण दीर्घ संधी आहे. त्यानंतर पार्थ अनुचिंतयन मध्ये पुन्हा सवर्ण दीर्घ संधी आहे. तो काय म्हणतो आहे की विथ प्रॅक्टिस ओ पार्थ, हे पार्थ, when you constantly engage the mind in remembering me, the supreme divine personality, I am the supreme divine personality. So when you will be engaged continuously your mind with me, without deviating, you will certainly attain me. हे तो काय म्हणतो, हे अभ्यास योग युक्तेन. म्हणजे हे पार्थ कोपी अनुचिंतयन, अथवा कोपी म्हणण्यापेक्षा याती म्हटलेलं आहे त्यामुळे प्रथम पुरुषाचाच कर्ता घ्यावा लागेल. सो कोपी अनुचिंतयन, अनुचिंतन म्हणजे जो मनुष्य नित्य माझं चिंतन करणारा जो मनुष्य असतो, अनुचिंतन शत्रुप्रत्यय आहे, माझं नित्य स्मरण करणारा काय करतो, अभ्यास योग युक्तेनं, तृतीया एकवचन म्हणजे योगामध्ये युक्त राहायचा, सतत त्याला अभ्यास करावा लागेल. योगाशी युक्त राहायचं म्हणजे हे जे ज्ञान मी तुला सांगतो आहे ते नित्य सदा सर्वदा स्मरणात ठेवायचं आहे किंवा त्याच्याशी निगडीत राहायचं आहे. काय होतं ना की जेव्हा आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो तेव्हा काही गोष्टी आपल्याला कळतात परंतु कालांतराने आपण ते विसरतो. सो त्याच्याशी निगडीत तू नेहमी राहा किंवा त्याच्याशी त्या योगाभ्यासाचा तू नित्य अभ्यास करत राहा. त्यांनी काय होईल, अन्यगामिना चेतसा म्हणजे अन्य इकडे तिकडे तुझं मन न भरकटणाऱ्या मनाच्या सहाय्याने, या चित्ताच्या सहाय्याने, अभ्यास या योगाभ्यासाच्या सहाय्याने काय करतो, कोपी अनुचिंतयम परमम दिव्यम पुरुषम याती. म्हणजे त्या परम दिव्य पुरुषाला म्हणजेच मला तो प्राप्त होतो असं तो म्हणतो आहे. आता पुढे तो काय म्हणतो आहे की कविम पुराण मनुशासितारम पुराण मनुशासितार मनोरणीयांस मनुस्मरेद्य सर्वस्य धातारमचिंत्य रूपमादित्य वर्ण तमसः परस्तात. आता हे 9 आणि 10 श्लोक हे कनेक्टेड आहेत. सो 9वा सूत्र आहे तो अर्धा भाग आहे आणि 10वं सूत्र पुढचा अर्धा भाग आहे. सो तो काय म्हणतो आहे की कविम, कवी, आणि ही सगळी द्वितीय एक प्रश्नात आहेत. आधी आपण संधी बघूया. कविम पुराणम, पुराणम अनुशासितारम मध्ये वर्णमेलन, अनुशासितारम अणोहो आणि यांस, अणोहो मध्ये अणोहो योग आणि यांस मध्ये विसर्गस्य रेफः अभवत. आणि यांसम आणि यांसम अनु मध्ये वर्णमेलन, अनुस्मरेत यह, अनुस्मरेत यह मध्ये तकारस्य दकारः जष्ट्व संधी. सर्वस्य धातारम अचिंत्यम, अचिंत्य रूपम, धातारम मध्ये इथे सगळीकडे वर्णमेलन आहे. धातारम अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमसः परस्तात. म्हणजे यह जो कोणी मनुष्य या सगळ्यांचं स्मरण नित्य अनुस्मरण करतो. कोणाकोणाचं, कविम म्हणजे जो काय म्हणू आपण त्याला, एकच मिनिट, जो सर्वत्र आहे किंवा जो सर्वज्ञ आहे. कवी याचा शब्दाचा अर्थ पोएट असा नाही होत, तो जो सर्वज्ञ आहे, जो सर्व गोष्टींचा जाणकार आहे, अशा कवीला पुराणम म्हणजे अशा पुराण कवीला किंवा जो नित्य आहे. गॉड इज ऑमनिसायंट किंवा ऑमनी प्रेझेंट, द मोस्ट एन्शियंट वर्ल्ड असो. पुराणम अनुशासितारम, अनुशासितारम म्हणजे द कंट्रोलर ऑफ एव्हरीथिंग, म्हणजे सर्व जगावर किंवा सर्व युनिव्हर्सवर त्याचा कंट्रोल आहे अशा. अणोहो आणि यांसह म्हणजे सटलर दॅन अ सटलेस्ट मॉलिक्यूल ऑर द ॲटम ऑल्सो.
अणूंपैकी अणुयांश म्हणजे अणूंपेक्षा जो सूक्ष्म आहे, सटलर ऑफ द सटलेस्ट. त्याच्यानंतर अशाच यह अनुस्मरित म्हणजे जो मनुष्य अशा मला स्मरण करतो. आणखीन कुठल्या प्रकारच्या मला स्मरण करतो, तर सर्वस्य धातारम, ही सगळी तिथे एकवचनात स्वतःची विशेषण आहेत कृष्णाची. सर्वस्य धातारम, सपोर्ट अँड पझेसर ऑफ एव्हरीथिंग, म्हणजे मी सगळ्यांना मी धारण करतो, मी सगळ्यांचा धातृ धातारम आहे. धातृ इति प्रातिपदिकमस्ति द्वितीय एकवचन धातारम. अचिंत्य रूपम, किंवा अचिंत्य रूपम म्हणजे हिज इनकॉमेंटेबल डिवाइन फॉर्म, म्हणजे ज्याच्याविषयी आपण विचारच करू शकत नाही, म्हणजे आपल्याला जी बुद्धी आहे ती तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही, आपण त्याचं चिंतनच करू शकत नाही, अशा अचिंत्य रूप त्याचं आहे. ओके. आदित्य वर्णम म्हणजे ही इज अ ब्रायटर दॅन द सन, म्हणजे आदित्यापेक्षा ज्याचा अतिशय उत्तम वर्ण आहे असा आदित्य वर्णम. तमसः परस्तात, आणि जो जो तमसाच्या किंवा तमस ही ती पंचमी एकवचन. सो तमसाच्या म्हणजे डार्कनेसच्या जो पुढे आहे, त्या पलीकडे जो आहे, म्हणजे डर के आगे जिते म्हणतो ना, तसं डार्कनेस किंवा तमसाच्या जो पुढे आहे किंवा त्याच्या पलीकडे आहे अशा मला यह नित्यम अनुस्मरित, म्हणजे कशा कशा प्रकारच्या, जो कवी आहे, जो पुराण आहे, कवी म्हणजे सर्वज्ञ आहे, पुराण आहे, ओल्ड आहे, अनुशासितारम सगळ्यांचा कंट्रोलर आहे, अणोहो आणि यांस म्हणजे अणुपेक्षाही सूक्ष्म असणाऱ्या, सर्वस्य धातारम सर्व सृष्टीचा मी धर्ता आहे, अचिंत्य रूपम म्हणजे ज्याचं आपण चिंतन पण करू शकत नाही असं अचिंत्य रूप ज्याचं आहे, आदित्य वर्णम तमसः परस्तात, आदित्य वर्णाच्या आणि तमसाच्या पलीकडे किंवा अंधाराच्या पलीकडे असलेल्या अशा मला यह अनुस्मरित म्हणजे जो अशा माझे स्मरण करतो त्याचं काय होतं ते 10व्या सूत्रात सांगितले. सो द वन हू ॲट द टाइम ऑफ डेथ, ते पुढच्या सूत्राचं वर्णन आहे. सो अशा प्रकारे ते स्वतःचं वर्णन या सूत्रामध्ये एका 9व्या सूत्रामध्ये केले आहे की तो जो अक्षर ब्रह्म आहे ते कशा प्रकारचं आहे, तर त्या अक्षर ब्रह्माचं वर्णन इथे आपल्याला सापडतं. कवी आहे, पुराण आहे, अनुशासितारम आहे, अणोहो अणियांश आहे, सर्वस्य धातारम, अचिंत्य रूपम, आदित्य वर्णम. अशा प्रकारचं तमसः परस्तात, अशी 8 प्रकारची वर्णनं त्यांनी इथे त्या अक्षर ब्रह्माविषयी दिली आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्व आहे ते म्हणजे अचिंत्य रूपम, म्हणजे हे युनिवर्स आणि युनिवर्स त्याच्या पुढे म्हणजे या आपल्या गॅलेक्सीच्या पुढे जे युनिवर्स आहे त्याची आपल्याला कल्पनाही नाही आहे, किंवा त्याचं रूप असं पार्थिव जसं पंचभौतिक पृथ्वीवर असतं तसं नाही आहे त्याचं रूप. जेव्हा तुम्ही रेडिएशन्स बघता, जेव्हा आपण अंतराळात जेव्हा यानं वगैरे पाठवतो त्यावेळेला तिकडचे जे सर्कमस्टन्सेस आहेत ते फार वेगळे आहेत, विच इज बियॉन्ड द ह्युमन इंटेलिजन्स. अचिंत्य रूपम, तिथे तिथल्या प्रकारच्या गोष्टी आता रिसेंटली आता आपण बघितलं की सुनीता विल्यम्स आणि काही लोक परत आली, सो त्यांचे जे एक्सपिरियन्स, त्यांचे जे इंटरव्ह्यूज येत आहेत की हे सगळं म्हणजे आपल्या चिंतनाच्या पलीकडच्या गोष्टी आहेत. अचिंत्य रूपम ते अक्षर ब्रह्म आहे. सो त्या अशा म्हणजे यह अनुस्मरित, यह नित्यम अनुस्मरित अशा प्रकारच्या मला जो नित्य अनुस्मरण करतो त्याचं काय होतं ऍट द टाइम ऑफ डेथ, म्हणजे जेव्हा देहांतर अवस्था त्याचीच असते त्यावेळेला प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणवावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैति दिव्यम. म्हणजे तो काय करतो की असा मनुष्य सह प्रयाणकाले म्हणजे असा जो माझं नित्य अशा प्रकारच्या माझं नित्य स्मरण करतो त्याचं प्रयाण कालामध्ये म्हणजे देहांतरावस्थेमध्ये मनसा चलेन, म्हणजे मनाच्या काय म्हणू बरं मनाच्या शक्तीने, भक्त्यायुक्त, भक्त्यायुक्त म्हणजे भक्तीनं जो विथ द हेल्प ऑफ भक्ती अँड योग बल, योग बलेन शैव भक्तीने युक्त असलेला असा सह मनसा चलेन योग बलेन च एव योगाच्या शक्तीने आणि भक्तीच्या सहाय्याने काय करतो भ्रुवोर्मध्ये प्राणम आवेश्य, भ्रुवोः मध्ये विसर्गस्य रेफः अभवत्, प्राणम आवेश्य मध्ये वर्णमेलन आहे आणि पुढे पुरुषम उपैतीमध्ये पण वर्णमेलन आहे. ओके. सो असा मनुष्य काय करतो की
देहांतर अवस्थेमध्ये, म्हणजे जेव्हा कुठलेही प्रकारचे योगी किंवा अवतारी पुरुष जेव्हा देह सोडत असतात, त्यावेळेला त्यांच्याबरोबर ही परिस्थिती तिथे त्यांच्याबरोबर घडत असतात या घटना. सो असा मनुष्य प्रयाण कालामध्ये भक्तीच्या साहाय्याने, योग बलाच्या साहाय्याने, जी योगशक्ती त्यांनी आयुष्यभर संचित केलेली असते, तिच्या साहाय्याने मनसा चलेन, मन मनाच्या साहाय्याने तो काय करतो, किंवा मनशक्तीच्या साहाय्याने ब्रिंग्स प्राणा ॲट भ्रूमध्य, भ्रुवोरमध्ये प्राणम आवेश्य, दोन भुवया असतात त्याच्यामध्ये असे आज्ञाचक्र, तिथे सर्व शरीरातल्या सर्व प्राणाला किंवा जे पंचप्राण महाप्राण सांगितले आहेत त्यांना तिथे धारण करून किंवा तिथे एकत्रित करून आवेश्य सम्यक सतम परम पुरुषम दिव्यम पुरुषम उपैती, तो त्या दिव्य पुरुषाला किंवा त्या दिव्य स्थितीला तो प्राप्त होतो. सो ही ब्रिंग्स ऑल द प्राण ॲट भ्रुवर मध्य ऑर इन द आज्ञा चक्रा, हिज आत्मन कम्स आउट ऑफ द फिजिकल बॉडी, म्हणजे तिथून तो प्राण सोडतो. प्राण सोडण्याच्या वेगवेगळ्या गेट्स आहेत. तर हा जो योगी पुरुष आहे हा आज्ञाचक्रामध्ये सर्व प्राणशक्ती एकत्र करून ही लिव्स द बॉडी, फिजिकल बॉडी, ही लिव्स अ फिजिकल बॉडी, अन्नमय कोश, and gets freedom from all the bondages of this Trigunatmak Prakriti, and he gets merged in the in my own Swarupa or Satam Puram Param Purusham Upaiti Divyam, म्हणजे माझ्या दिव्य स्वरूपाला तो प्राप्त होतो. मग त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? त्याच्यासाठी फक्त मृत्यूच्या आधीची तयारी नाहीये, तर नित्यम यह अनुस्मरित, माझं हे माझ्याविषयी जो नित्य स्मरण करत राहतो किंवा माझ्याविषयी निगडीत राहतो त्याला ही शक्ती नंतर प्राप्त होते आणि अशा प्रकारे तो त्याचा देह सोडू शकतो. पुढे तो काय म्हणतो आहे की देर आर वेज टू, एकच मिनिट, सो वे टू फायनल डेस्टिनेशन. आता तो ह्याच्या पुढे म्हणजे एक्झॅक्टली कसं, म्हणजे ही प्रोसेस कशी होते, म्हणजे ही जी देहांतराची प्रोसेस आहे योग्यांची ती कशी होते किंवा कशी करावी याविषयी वर्णन करून सांगतो आहे. सो ही इज ट्राईंग टू टेल द वेज टू फायनल डेस्टिनेशन, की फायनल डेस्टिनेशन तुझं कोण आहे? मी आहे. तू कसा माझ्याकडे येणार आहेस? तर तो म्हणतो आहे 11व्या सूत्रामध्ये, यदक्षरम वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वितरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. संधी बघूया. यदक्षरम, यत अक्षरम, तकारस्य दकारः जष्टो संधी, वेदविदः वदन्ति, वेदविदः वदन्ति मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी, विशन्ति यत यतयः, विसर्गस्तकारस्य दकारः जष्टो संधी, वीतरागाः, यदिच्छन्तो, यत इच्छन्तः, यत इच्छन्तः मध्ये पुन्हा जष्टो संधी, इच्छन्तः ब्रह्मचर्यम, इच्छन्तः मध्ये विसर्गस्य उत्वा गुणसंधी, ब्रह्मचर्यं चरन्ति तत् ते मध्ये वर्णमेलन पदम संग्रहेण प्रवक्षे. कह प्रवक्षे? प्रवक्षे ती उत्तम पुरुष एकवचन असते. अहम प्रवक्षे, मी तुला सांगतो आहे आता. ईक्ष धातू आहे, आत्मनेपदी आहे. अहम वंदे, तसं अहम प्रवक्षे. काय प्रवक्षे? काय सांगतो आहे? सो स्कॉलर्स ऑफ द वेदास डिस्क्राइब्स whom as imperishable. यदक्षरम वेदविदः वदन्ति, किंवा वेदविदः म्हणजे वेदांचे जे जाणकार आहेत, वेदविदः, वेदवित इति प्रातिपदिकम प्रथमा बहुवचन असते. वेदविदः हे जे वेदांचे जाणकार आहेत ते ज्याला अक्षर असं म्हणतात, अक्षर ब्रह्म ज्याला म्हणतात. वीतरागाः यतयः यत विशन्ति, म्हणजे वीतराग म्हणजे ज्यांनी कामक्रोध वगैरे हे सगळे राग लोभ आहेत ते जिंकून घेतले आहेत ते वीतरागाः, पुन्हा प्रथमा बहुवचन. असे यतयः, यतीचं बहुवचन आहे यतयः. तो असे जे यती असतात ते जिथे जातात किंवा जिथे त्यांचा प्रवेश होतो, षड्रिपू कंट्रोल यतीज वेअर दे गोज दॅट. त्यानंतर यद इच्छन्तः ब्रह्मचर्यं चरन्ति, अथवा ब्रह्मचर्यम इच्छन्तः म्हणजे ब्रह्मचर्य इच्छिणारे जिथे रममाण होतात किंवा जिथे ते फिरत असतात, चरंती, तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे, ते पद किंवा ते स्थान आता संग्रहेण म्हणजे संक्षिप्तामध्ये मी तुला सांगतो. अहम प्रवीक्षे म्हणजे आपण तुम्ही असं म्हणू शकता याचा अन्वय की वेदविदः यदक्षरम वदन्ति वीतरागाः यतयः यत विशन्ति ब्रह्मचर्यम इच्छन्तः यच्चरन्ति तत्ते पदम अहम संग्रहेण प्रवक्षे.
म्हणजे ते जे पद आहे किंवा ते जे स्थान आहे ते मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि कसं संक्षेपाने सांगतो आहे, संग्रहेण प्रवक्षे, फार डिटेलमध्ये सांगू शकत नाही. त्यामुळे ह्याच्या पुढची जी काही सूत्र आहेत फार कोडेड आहेत. अख्खा 8वा अध्याय कोड्समध्ये आहे. So now I shall explain you to you briefly the path to that ultimate goal. अल्टिमेट गोल कोण आहे? मी आहे. सो माझ्याकडे येण्यासाठी जो फायनल डेस्टिनेशन आहे ते मी तुला, त्याचे जे पाथ्स आहेत किंवा त्याचे जे मार्ग आहेत ते मी तुला सांगायचा प्रयत्न करतो किंवा मी सांगतो. सो आता आता मगाशाच्या सूत्रांमध्ये आपण म्हटलं होतं की व्हॉट हॅपन्स ॲट द टाइम ऑफ डेथ, की प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन शैव, हे ते करतात एवढंच तरी त्या सूत्रामध्ये 10व्या सूत्रासहित. पण ते एक्झॅक्टली कसं करतात तो पुढच्या 12व्या सूत्रात सांगायचा प्रयत्न करतोय, की एक्झॅक्ट हाऊ टू एस्टॅब्लिश इन दॅट परागती. ओके, सो त्याच्यासाठी 12व्या सूत्रात तो सांगतो आहे की सर्वद्वाराणि संयम्य मनोरुधी निरुध्यच मूर्ध्या मूर्ध्या मूर्ध्याधायात्मनः प्राणमा स्थितो योगधारणम. आता काय करायचं आहे की आधी संधी बघूया. सर्वद्वाराणि संयम्य मनः रुधी, विसर्गस्य उत्व गुणसंधी, रुधी निरुध्य च मूर्ध्नि आधाय, मूर्ध्नि आधाय, क्षम्यता यणसंधी आहे. आधाय आत्मनः मध्ये सवर्ण दीर्घ आहे. प्राणम आस्थितः मध्ये वर्णमेलन आहे. आस्थितः योगधारणामध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी. सो पहिले आता स्टेप बाय स्टेप जाऊया की सर्वद्वाराणि म्हणजे पहिली स्टेप काय करायची आहे की नवद्वारे पुरे देहे असं मागच्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं होतं. 9 द्वार आहेत आपल्या शरीराला, 9 गेट्स आहेत. तिथून प्राण बाहेर पडतो किंवा तिथून आत्मा बाहेर पडतो. मग त्या पहिलं काय करायचं, सर्वद्वाराणि संयम्य, ती सर्व गेट्स आहेत जी बंद करायची. ओके, आता ती गेट्स कुठली आहेत, हे जे वरचं पिक्चर आहे बघा, नासिका, नेत्र, अशी 9 द्वारं आपल्याकडे आहेत. सो ती सर्व द्वारांनी संयम्य म्हणजे ती सर्व गेट्स बंद करून बाय कंट्रोलिंग ऑल द डोअर्स ऑफ इंद्रियाज. म्हणजे आपलं जे मन इकडे तिकडे भरकटत असतं ते आधी एका फोकसवर किंवा एका पॉइंटवर फोकस करायचं आहे. कुठे फोकस करायचं आहे? भ्रुवर मध्ये स्थित्वा, जे तुम्ही 10व्या सूत्रामध्ये सांगितलं. आज्ञाचक्रावर त्याचा फोकसिंग करायचं आहे. बाकीची सर्व गेट्स बंद करायची आहेत. मनोरुधी निरुद्धच, आणि मनशक्ती कुठे एकत्र, कुठे त्याचं निरोधन करायचं आहे? फिक्सिंग माइंड इन हार्ट किंवा अनाहत चक्रावर किंवा हार्ट चक्रावर त्याचं मनशक्तीचं बंधन करायचं आहे किंवा त्याचा तिथे निरोध करायचा आहे. मूर्ध्नी आधाय आत्मनः इंटरिंग प्राणा, प्राणशक्तीचं संकलन हे मूर्ध्नी म्हणजे सहस्राधार चक्र असतं. मूर्ध्ना आपल्याकडे टाळू असते, त्याच्यावरती सहस्राधार चक्र असतं. जे योग साधना करत असतात त्यांना माहिती असतं साधारण. सो एंटरिंग प्राणा इन मूर्ध्ना हा एक अवयव आहे. सहस्राधार चक्र तिथे असतं. सो एंटरिंग प्राणा इन द मूर्ध्ना वी कॅन होल्ड योग स्थिती. प्राणम आस्थितः योगधारणाम कुरु असं त्याला म्हणायचं आहे तिथे. म्हणजे पहिलं काय करायचं, सर्व द्वार किंवा ऑल द क्लोज ऑर कंट्रोल ऑल द डोअर्स ऑफ द इंद्रियस, फिक्स द माइंड इन द हार्ट, देन एंटर द प्राणशक्ती इन द मूर्धना अँड देन होल्ड दिस योग स्थिती. ही त्याची प्रिपरेशन आहे. म्हणजे जेव्हा आपण कुठेतरी जाणार असतो आउट ऑफ स्टेशन किंवा जेव्हा आपण आउट ऑफ इंडिया जात असतो त्यावेळेला आपल्याला एअरपोर्टवर तिथे अशा प्रकारे आपण अलर्ट होऊन सिद्ध होतो. तशी ही सिद्धता आहे, देहांतराची ही सिद्धता आहे. सो या सिद्धतेमध्ये पहिले सर्व दारांचा संयम करायचा, मनशक्तीला हृदयामध्ये बांधून ठेवायचं. त्याच्यानंतर प्राणशक्तीला प्राणाला मूर्ध्नामध्ये संयमित करायचं आणि ह्या योगशक्ती किंवा या योग स्थिती ही धारण करून ठेवायची. आणि पुढे काय करायचं, सो आणि देन ही इज एक्सप्लेनिंग हाऊ टू गेट अ परागती. हे केल्यानंतर काय करायचं, ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन मा मनुस्वरन य प्रयाती त्यजन देहम सयाती परमाम गतिम. सो अशी अवस्था धारण केल्यानंतर, अशी योगस्थिती धारण केल्यानंतर काय करायचंय आपल्याला, सो ओम इति एकाक, आधी संधी बघूया. ओम इति मध्ये वर्णमेलन आहे. इति एकाक्षरम मध्ये यणसंधी आहे. ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन
मध्ये फक्त वर्णमेलन आहे. यह प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गती. वर्णमेलन आहेत सगळे. सो अशा प्रकारे काय करायचं की ओम इति एकाक्षरम ब्रह्म. त्यांनी ते म्हटलं आहे की आता भगवद्गीतेमध्ये हे एक जसं पतंजली योगसूत्रामध्ये तस्य वाचक प्रणव असं एक सूत्र येतं की ब्रह्माचा या विश्वनियंताचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो म्हणजे प्रणव आहे किंवा ओंकार आहे. तसं भगवद्गीतेमध्ये इथे एक सूत्र तुम्हाला आपल्याला सापडतं की ओम इति एकाक्षरं ब्रह्म अस्ति. म्हणजे ओम हे त्या अक्षर ब्रह्माचं जे अचिंत्य रूप आहे. अक्षर ब्रह्म हा अचिंत्य आहे. आपण त्याच्या रूपाची त्याच्यावर चिंतन करू शकत नाही. पण त्याचं रिप्रेझेंटेशन काय आहे तर ओम, प्रणव. ओम इति एकाक्षरम, एक अक्षरयुक्त ब्रह्म जो असेल या पृथ्वीवर कुठलं तर ते म्हणजे ओम आहे. सो ओम इति एकाक्षरन ब्रह्म व्याहरन माम अनुस्वरन. व्याहरन म्हणजे माझ्यामध्येच म्हणजे त्या अक्षरावर ड्वेल करत राहा किंवा त्याचा सतत उच्चार करत राहा. त्याच्यावर चिंतन करीत राहा. म्हणजे लाऊडली पण तुम्ही त्याचं उच्चारण करू शकता किंवा मानसिक पण त्याचं उच्चारण करू शकता. सो व्याहरण, वियोग आहरण धातू आहे, शत्रंत रूप आहे. सो म्हणजे ओम ह्या शब्दाचं काया वाचा मनानी स्मरण करून किंवा त्याचं उच्चारण करत माम अनुस्मरण, माझं नित्य स्मरण करत, यह प्रयाती जो मनुष्य त्यजन देहन म्हणजे देहाचा त्याग करतो आणि जातो त्याचं काय होतं सह परमाम गतीम याती. तो माझ्या परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे आपल्याला काय करायचंय मगाशी जे नवद्वारांचं संयमन केलं त्याच्यानंतर मनाला हृदयामध्ये स्थित केलं, प्राणशक्तीला मूर्ध्यामध्ये स्थित केलं आणि योगशक्ती किंवा योगस्थितीचं धारण केलं आणि त्याच्यानंतर ओम ह्या मंत्राचा जप करायचा आहे सतत कंटिन्युअसली आणि माझं स्मरण करत राहायचं आहे. माझं म्हणजे कृष्णाचं. आणि असं करता करता देह सोडत त्यजन, व्याहरण, अनुस्मरण हे सगळे शत्रंत रूपम आहे तिथे. देहाचा त्याग करत करत जो जातो किंवा जो यह प्रयाती तो माझ्या परमगतीला प्राप्त होतो. मम परमाम गतीम याती. So, uttering Om, meditating on Brahman, while leaving the body, one can get the Paragati or one can get the supreme bliss. So, he is actually telling the manual की आपल्याला एक्झॅक्टली देहांतराच्या अवस्थेमध्ये काय करायचं आहे. पुढे तो काय म्हणतो आहे की अशा प्रकारे जो मनुष्य देह सोडतो त्याचा पुनर्जन्म नसतो. सो नो पुनर्जन्म. अशा प्रकारे अनन्य चेताः सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. म्हणजे हे पार्थ एतादृश नित्ययोगस्य योगिनः अनन्यचेताः सततम यः माम स्मरति नित्यशः सततम यः माम स्मरति तस्य अहम सुलभः अस्ति. त्याच्यासाठी मी सुलभ आहे. कोणासाठी नित्ययुक्तस्य जो अशा नित्य या योगशक्तीशी युक्त असा आहे अशा प्रकारचे जे योगी आहेत योगिनः. ओके अशा प्रकारचा जो योगी आहे आणि जो अनन्य चेता म्हणजे अनन्य साधारण भावाने सतत यह माम नित्यशः स्मरती जो सतत नित्य माझं स्मरण करत राहतो. हे पार्थ तस्याहम त्याच्यासाठी अहम सुलभ अस्मि. त्याच्यासाठी मी नित्य म्हणजे मला प्राप्त करून घेणे हे त्याच्यासाठी अत्यंत सुलभ होऊन जातं. मी त्याच्यासाठी सुलभ सरळ उपलब्ध आहे किंवा त्याला काही त्रास होत नाही माझ्याकडे यायला. So for those yogis who always think of me with exclusive devotion, I am easily attainable because of their constant absorption in me. म्हणजे त्यांच्या अनन्य चेतसानी त्यांच्या अनन्य सततच्या माझ्यावरच्या भक्तीमुळे मी त्यांना आय एम इझिली अटेनेबल टू देम. मी त्यांना सहज प्राप्त होतो. पुढच्या चुकात काय म्हणतो आहे मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मनः संसिद्धिं परमां गताः. संधी बघूया. माम उपेत्य मध्ये वर्णवेलन, पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम मध्ये पण वर्णवेलन, न आपनुवंती मध्ये सवर्ण दीर्घ संधी, महात्मनः संसिद्धिं परमां गताः एकच संधी आहे. सो तो म्हणतो आहे हॅव्हिंग अटेंडेड टू मी माम उपेत्य म्हणजे अशा प्रकारे माझी उपलब्धता झालेल्या करून उपेत्य ते लबंत असती अशा म्हणजे मला प्राप्त करून काय होतं पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम न आपनुवंती के न आपनुवंती
महात्मनः संसिद्धिं परमां गताः महात्मनः माम उपेत्य दुःखालयम अशाश्वतम पुनर्जन्म न आपनुवन्ति. म्हणजेच काय की अशा प्रकारचे जे महान आत्मे असतात, ते जे कुठल्या प्रकारचे महान आत्मे, जे अशा प्रकारे आता मी जे सांगितलं त्या पद्धतीने परमगतीची संसिद्धी प्राप्त झालेली, संसिद्धिं परमां गत्याः प्राप्ताः महात्मनः माम उपेत्य, म्हणजे अशा प्रकारचे महान आत्मे जे अशा परमगतीला प्राप्त झालेले आहेत, ते महान आत्मे मला प्राप्त करून, माम उपेत्य, उपेती हा धातू आहे, उपयोग येती, त्यामुळे मला प्राप्त करून दुःखालय म्हणजे दुःखाचं जे आश्रयस्थान आहे, अशाश्वत असं जे आहे, असा तो पुनर्जन्म न आपनुवंती, म्हणजे अशा प्रकारचा पुनर्जन्म हा त्यांना कधीही प्राप्त होत नाही, पुन्हा त्यांना प्राप्त होत नाही. म्हणजे हे दुःखालयम अशाश्वतम हे पुनर्जन्माचं विशेषण आहे. So, having attained me, the great souls are no more subject to the rebirth in this world, which is transient and full of misery. Because they have attained the highest perfection, they do not have any kind of punarjanma again on this in this mrityu loka. So, त्यांना पूर्ण त्या लोकामध्ये माझ्यामध्ये एस्टॅब्लिश होऊन जातात, त्यांना पुन्हा कधीही पुनर्जन्मची प्राप्ती इथे होत नाही. सो अशा प्रकारचं पुढे काय होतं, तर दे आर कम्प्लिटली अल्टिमेटली मर्ज्ड इन द अक्षर ब्रह्मा. अल्टिमेट मर्जर सांगितलेलं आहे पुढच्या 16व्या सूत्रात, की आब्रह्मभुवन्ना लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. तो काय म्हणते आहे की ऑल वर्ल्ड्स हॅज द रिटर्न्स इन्क्लुडिंग ब्रह्मलोका, पितृलोका, प्रेतलोका, वरुणलोका, इंद्रलोका वगैरे बरेचसे लोक आहेत. तिथून ऑल दिस वर्ल्ड हॅज अ कंटिन्युअस रिटर्न, म्हणजे त्या लोकांमध्ये गेल्यानंतर त्याला तिथे कायमस्वरूपी वास्तव्य करता येत नाही, त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. बट मर्जिंग इन मी और मर्जिंग इन द अल्टिमेट अक्षर ब्रह्मन और ब्लिस, देर इज नो रिटर्न. आफ्टर मर्जिंग इन मी देर इज नो रिटर्न ॲट ऑल. सो दॅट इज युअर अल्टिमेट मर्जर, म्हणजे आत्म्याचं परमात्म्याशी मिलन ज्याला आपण म्हणतो, दॅट इज अ अल्टिमेट मर्जर. संधी बघूया. आब्रह्मभुवनान लोकाः, इथे सत्वसंधी आहे. पुनरावर्तिनः अर्जुन, इथे विसर्गसे उत्व गुणसंधी पूर्वरूप. मामुपेत्यमध्ये वर्णमेलन, हे कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे आब्रह्मभुवनान लोकाः म्हणजे ब्रह्म आणि इत्यादी जे सगळे लोक आहेत, आब्रह्म म्हणले म्हणजे सर्व लोक, तिथून ते सगळे कसे आहेत, आब्रह्मभुवनान लोकाः पुनरावर्तिनः संती, ती सगळी लोक पुनरावर्तिनः आहेत, म्हणजे तिथून पुन्हा आगमन करावं लागतं, पुन्हा पुनर्जन्म घ्यावा लागतो. हे अर्जुन, किंतु हे कौन्तेय मामुपेत्य म्हणजे मला प्राप्त करून किंवा माझ्यामध्ये मर्ज होऊन पुनर्जन्म न विद्यते, म्हणजे तिथे पुनर्जन्म त्या माणसाचा पुन्हा किंवा त्या आत्म्याचा होत नाही, तो माझ्यामध्ये मर्ज होऊन जातो, किंवा तो माझ्यामध्ये ऑम्निसॅन्ट किंवा ऑम्निप्रेझेंट होऊन जातो, तो मीच बनून जातो, असं त्याला म्हणायचं आहे. त्यामुळे त्याचा पुनर्जन्म होणं शक्य नाही पुन्हा. त्याच्यानंतर तरी त्यांच्या बाबतीत पुढे काय होतं अशा लोकांच्या बाबतीमध्ये तेही सांगितलेलं आहे. एकच मिनिट. असे जे अल्टिमेट मर्जर किंवा अल्टिमेट अक्षर ब्रह्मत्वाला प्राप्त होतात जे आत्मे, तर ते काय काय जाणतात, तर त्यांनी पुढे ती 2-3 सूत्रांमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे, की इथे त्यांनी कॅल्क्युलेशन ऑफ द टाइम सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये याचा उच्चार किंवा थोडंसं वर्णन आलेलं आहे, की काळ काय आहे आणि काळाची व्याप्ती काय आहे. तर तो म्हणतो आहे 17व्या सूत्रामध्ये, पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदुः रात्रीम युग सहस्रांताम तेहो रात्रविदो जनाः. संधी बघूया आधी. सहस्रयुग पर्यंतम, अहह अहह म्हणजे दिवस, अहह विसर्गस्य रेफः, यत ब्रह्मणः विदुः, यत तकारस्य दकार झालेला आहे, जश्व संधी आहे. यत ब्रह्मणः विसर्गस्य उत्व गुणसंधी आहे. विदुः म्हणजे सहस्रयुग पर्यंतम, अहह यत ब्रह्मणः विदुः रात्रीम युग सहस्रांताम ते अहोरात्रम, पूर्वरूप संधी आहे. अहोरात्र विदह जनाः, विसर्गस्य उत्व गुणसंधी. सो तो काय म्हणतो आहे की ब्रह्मणः यत अहह
सहस्रयुगपर्यन्तं ये विदुः ते अहोरात्रविदः जनाः रात्रीं युगसहस्रान्तां विदुः. तो काय म्हणतो आहे की ब्रह्मणः म्हणजे अशा प्रकारे ब्रह्मत्वाला किंवा अक्षर ब्रह्माला प्राप्त झालेली जी मंडळी असतात, ब्रह्मणः, किंवा ते ते मंडळी म्हणण्यापेक्षा जे आत्मे असतात, यत अहह, ज्याला म्हणजे ज्याला दिवस सहस्त्र युगपर्यंतम, म्हणजे दिवस हा सहस्त्र युगांचा आहे असं जे जाणतात, यह क्षम्यतां, ये विदुः, ते ये इथे अधेरूत आहे. सो जे जाणतात ते काय करतात, ते अहोरात्र विदह जनाः, म्हणजे ते दिवस आणि रात्रीला जाणणारे. दिवस आणि रात्र कुठला? पृथ्वीवरचा दिवस आणि रात्र नाही, तर अक्षर ब्रह्माचा किंवा जो अल्टिमेट युनिवर्स आहे त्याचा दिवस आणि रात्रीला जाणणारी ही मंडळी, म्हणजे हे आत्मे, हे अहोरात्र विदह, म्हणजे ऍक्च्युली दिवस काय आणि ऍक्च्युली रात्र काय आहे हे जाणणारी हे आत्मे, अहोरात्र विदह जनाः, म्हणजे अशी जे जन आहेत ते रात्रीम युगसहस्रानां विदुः, त्यांना रात्र सुद्धा युगसहस्रांची असते, म्हणजे सहस्त्र युगांची असते, हेही ते जाणतात. म्हणजे त्यांना म्हणायचं आहे की थोडीशी क्लिष्ट वाक्यरचना आहे की त्याला काय म्हणायचं आहे की अशा प्रकारे अक्षर ब्रह्मत्वाला प्राप्त झालेले जे आत्मे असतात ते दिवस हा सुद्धा सहस्त्र युगाचा आहे आणि रात्र सुद्धा सहस्त्र युगाची आहे असं ते जाणतात. आता थोडंसं इथे एक्सप्लेनेशन देऊ इच्छिते की आपल्याला माहिती आहे की 4 युग असतात. सतयुग, द्वापारयुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर अशा 4 युगांचा मिळून एक मन्वंतर होतो. अशा 72 मन्वंतरांचा एक कल्प होतो. गुरुचित्रामध्ये वर्णन नाही. सिद्ध पुरुषांनी कल्पांतापर्यंत सदेहाने टिकण्याचं वचन दिलेलं आहे. सो 72 मन्वंतरांचा एक कल्प होतो. ओके, 2 कल्पांचा एक ब्रह्माचा दिवस होतो. आणि 2 कल्पांची त्याची एक रात्र असते. ओके, सो one day of Brahma contains 2 kalpas and one night of Brahma also contains 2 kalpas. म्हणजे 4 कल्पांचा मिळून एक दिवस रात्र ब्रह्माचा एक दिवस रात्र होतो. ब्रह्म म्हणजे युनिवर्स, या युनिवर्सचा एक दिवस आणि रात्र. आता दिवस आणि रात्र म्हणायचं अशासाठी कारण युनिवर्समध्ये जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या बाहेर जाता तेव्हा तर काळोखच असतो सगळा. पण दिवस आणि रात्र अशासाठी की दिवस म्हणजे त्याची उत्पत्ती होते आणि ते स्प्रेड होत राहतं किंवा ते विस्फारित होत राहतं आणि एका पॉइंट नंतर ते श्रिंक होत जातं. हा कन्सेप्ट मॉडर्न सायन्सने पण ऍक्सेप्ट केलाय की फॉर सम टाइम द युनिवर्स एक्सपांड्स आणि आफ्टर सम टाइम इट स्टार्ट्स श्रिंकिंग. आता हे सम टाइम म्हणजे कसं, पृथ्वीवरचं जर कॅल्क्युलेशन घेतलं तर वन डे ऑफ ब्रह्मा कंटेन्स द 2 कल्पास विच मीन्स द 72 कल्पास म्हणजे 144 मन्वंतराज, आणि किती युग होतील ते आपण नंतर कॅल्क्युलेशन करू शकतो. किंवा पृथ्वीवरचे 4.32 बिलियन ह्युमन इयर्स, याच्यामध्ये दिवस असतो, म्हणजे एव्हरीथिंग स्टार्ट्स ओरिजिनेटिंग अँड एक्सपांडिंग. आणि तेवढंच वन नाईट ऑफ ब्रह्मा, दॅट इज अ 2 कल्पास, दॅट मीन्स 4.32 बिलियन ह्युमन इयर्स, एव्हरीथिंग स्टार्ट्स गेटिंग डिस्ट्रॉइड. ओके, म्हणजे त्यांची उत्पत्ती होत राहते, त्यांचा विस्तार होत राहतो आणि आफ्टर सम टाइम इट स्टार्ट श्रिंकिंग ऑल्सो, किंवा त्याचा डिस्ट्रक्शन होत राहतं. ओके, सो असा दिवस असा ब्रह्माचा एक दिवस आणि एक रात्र झाली, बरोबर आहे. शी दोन दोन कल्पांची आहे. एक कल्प कितीचा आहे? 72 मन्वंतरांचा आहे. एक मन्वंतर कितीचा आहे? 4 युगांचा आहे. सो अप्रॉक्सिमेटली 4.32 बिलियन ह्युमन इयर्स किंवा इयर्स ऑन द अर्थ. सो अशा प्रकारचा एक दिवस आणि एक रात्र ब्रह्माची झाली. असं ब्रह्माचं किंवा युनिव्हर्सचं वय किती आहे? सो 100 इयर्स, लाईक दॅट. आणि प्रत्येक इच इयर ऑफ द ब्रह्मन हॅज 360 डेज. हे कॅल्क्युलेशन आपण करू शकतो नंतर, किंवा काही ठिकाणी तुम्हाला हे सापडेल पण. सो 360 डेज म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3.11.04 ट्रिलियन ह्युमन इयर्स, म्हणजे एका युनिव्हर्सचं आयुष्य आहे. ओके, so the wise man who knows this complete calculation of the time and the reality of the universe of the day and night, त्यांना हे सगळं ज्ञान प्राप्त झाले असतं. पण कधी? तेव्हा ते तिथे अल्टिमेट मर्जर होतात तेव्हा. ओके, सो ते मी तुला आता इथे सांगतो आहे किंवा त्यांनी इथे सांगितलं आहे आपल्याला. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक ही डायग्राम तुम्ही बघू शकता. आपल्याकडे जे मंथ, आपल्याकडे दिवस, मंथ्स आणि इयर्स
असतात, बरोबर आहे. हा 1 वर्ष झाल्यानंतर असे काही आता इथे जी 4 युगांचं वर्णन केलं तर ते काही युग ही मोठी असतात. आता या विषयावर फार इथे बोलता येणार नाही. सो काही युग छोटी असतात, काही युग मोठी असतात, अशी 4 युग आपल्याला माहिती आहेत. त्याच्यानंतर ही 4 युगांची अशी अनेक मन्वंतर होतात आणि असं एक महायुग होतो. त्याच्यानंतर त्याचा कल्प असतो. मगाशी जसं कॅल्क्युलेशन सांगलं तसं एक डायग्राम स्वरूपामध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न आहे. सो सो लिव्हिंग बिंग्स इन ब्रह्मास डे अँड नाईट ते काय करतात, ओके. किंवा एकच मिनिट, लिव्हिंग बिंग्स इन ब्रह्मास डे अँड नाईट काय करतात. सो तो पुढे 18व्या आणि 19व्या सूत्रामध्ये म्हणतो आहे की अव्यक्ताद्य व्यक्तय सर्वाः प्रभवन्त्य अहरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवा व्यक्तसंज्ञके. ओके, म्हणजे हे म्हणून तो म्हणतोय की माझं रूप अचिंत्य आहे, तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे, तुमच्या चिंतन शक्तीच्या, तुमच्या बुद्धिमत्तेच्या पलीकडे मी आहे. सो तो काय म्हणतो आहे की अहरागमे, अहरागमे म्हणजे या ब्रह्माच्या एका दिवसामध्ये, म्हणजे ब्रह्माचा किंवा ब्रह्माचा दिवस त्याचं जेव्हा आगमन होतो त्यावेळेला काय होतं, अहरागमे अव्यक्तात सर्वाः व्यक्तयः प्रभवन्ति. अहरागमे अव्यक्ताः सर्वाः व्यक्तयः प्रभवन्ति. म्हणजे ब्रह्माच्या एका दिवसाचं आगमन किंवा एक दिवस उजाडला की काय होतं, ही सर्व जी अव्यक्त आहेत, जे आत्मे प्राणी मात्र हे सगळे अव्यक्त आहेत, ते सगळे ते सगळे व्यक्तयः प्रभवन्ति म्हणजे ते व्यक्त होतात किंवा ते त्यांचं अवतरण होतं किंवा त्यांना एक स्वरूप प्राप्त होतं. ॲट ॲडव्हेंट ऑफ ब्रह्माज डे ऑल लिव्हिंग बिंग्स इनॅमेट फ्रॉम द अनमॅनिफेस्ट सोर्स. म्हणजे माझ्यामध्ये ते एकत्रित असतात आलेले, ते पुन्हा मॅनिफेस्ट होतात. ओके, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्र अव्यक्त संज्ञके. म्हणजे रात्र्यागमे अव्यक्त संज्ञके तत्र एव प्रलीयन्ते. म्हणजे रात्रीचं आगमन झालं, म्हणजे आपल्या रात्रीचं नाही, ब्रह्माच्या रात्रीचं. सो ॲट द fall of this night of Brahman, all embodied beings again merge into their unmanifest form. म्हणजे कसं आहे की जसं एखादं नाटक चालू असतं तेव्हा सर्व जसे नाटक सुरू होतं किंवा नांदी होते त्यावेळेला सर्व जे नटनटी असतात त्यांचं रंगमंचावर आगमन होतं आणि जसं नाटक संपतं तसं ते पुन्हा रंगमंचावरून डिसअपिअर होतात. तसंच ब्रह्माचा एक दिवस जेव्हा सुरू होतो अहरागमे, त्यावेळेला थोडंसं क्लिष्ट आहे हे. अहरागमे हे सर्व जे अव्यक्त असतात ते व्यक्त स्वरूप धारण करतात किंवा त्यांचं मॅनिफेस्टेशन होतं या ब्रह्मांडामध्ये. रात्र्यागमे म्हणजे जसं ते संपत आला, रात्रीचं जेव्हा आगमन होतं, ब्रह्माच्या रात्रीचं आगमन होतं, त्यावेळेला ही सर्व अव्यक्त संज्ञक जी असतात त्यांचं प्रलय होतो किंवा प्रलय होतो म्हणण्यापेक्षा ते माझ्यामध्ये मर्ज होऊन जातात पुन्हा, म्हणजे ते अनमॅनिफेस्ट होऊन जातात. त्यांचं ते अप्रकट किंवा त्यांचं ते अदृश्य होतात. अदृश्य होतात म्हणण्यापेक्षा माझ्यात मर्ज होऊन जातात असं त्याला म्हणायचं आहे. ओके, पुढच्या सूत्रात तो काय म्हणतो आहे, भूतग्रामः स एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवत्य अहरागमे. संधी बघूया आधी. भूतग्रामः सह एवायम सह मध्ये विसर्गस्य लोपः भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे अवशः पूर्वरूप संधी आहे. पार्थ प्रभवती अहरागमे मध्ये यडसंधी आहे. तो काय म्हणतो आहे, multitudes of beings repeatedly take birth with the advent of this Brahma's day and are reabsorbed on the arrival of the cosmic night or Brahma's night to manifest again automatically on the advent of the next cosmic day. म्हणजे तो म्हणतो आहे ही जी भूतग्राम आहे किंवा ही जी सगळी भूतांचा समूह आहे किंवा या सगळ्या लिव्हिंग थिंग्सचा जो समूह आहे, हा सह एव अयम भूतवा भूतवा म्हणजे हे एकदा होत नाही, हे असं सारखं चालू असतं, सतत त्यांचं आगमन होत असतं, पुनरागमन होत असतं. ओके, म्हणजे त्यांचं मॅनिफेस्टेशन होत असतं, त्यांचं अनमॅनिफेस्टेशन. हा प्रयोग जसा रंगमंचावरचा प्रयोग सातत्याने चालू असतो, दिवसातून 3-3 शोज चालू असतात किंवा रोजचे शोज चालू असतात, वर्ष काही काही नाटकांचे शोज चालू असतात, तेच नाटक परत परत चालू असतं. ओके, सो तसं ते भूतवा भूतवा प्रलीयते म्हणजे हे पार्थ सह एव अयम भूतग्रामः अवशः म्हणजे त्यांच्या कर्मवशः म्हणजे त्यांच्या कर्मांनीच
ते पुन्हा पुन्हा त्यांचं असं अवतरण होत असतं आणि त्यांचा प्रलय सुद्धा होतं. रात्र्यागमे प्रलीयते म्हणजे रात्री त्यांचा प्रलय होत असतो. अहरागमे प्रभवती म्हणजे ब्रह्माचा दिवस सुरू झाला की त्यांचं आगमन होतं. ब्रह्माची रात्र सुरू झाली की त्यांचं अनमॅनिफेस्टेशन होतं. आणि हा प्रयोग एकदा चालत नाही, हा सातत्याने चालत राहतो. भूत्वा भूत्वा प्रलीयते म्हणजे सतत हा गेम चालू असतो, सतत हा प्ले चालू असतो. सो दिस इज नॉट जस्ट अ मॅटर ऑफ यू अँड मी इन दिस बर्थ, हे सांगायचा तो प्रयत्न करतो आहे की हे महाभारत सुद्धा अनेक कल्पांमध्ये, अनेक मन्वंतरामध्ये अशा प्रकारचे अनेक वेळा घडून गेलेला आहे. हा शो आहे, हा रिपीटेड शो चालतो. एकच मिनिट. हा. सो अनमॅनिफेस्टेड इटर्नल डायमेन्शन हे तो पुढे सांगायचा प्रयत्न करतो आहे की अनमॅनिफेस्टेड इटर्नल डायमेन्शन म्हणजे काय आहे की हे मी तुला सांगितलं ते हे मॅनिफेस्ट होत असतं, पुन्हा त्याचा प्रलय होत असतो. म्हणजे त्याचं प्रकटीकरण होतं, पुन्हा अप्रकटीकरण होतं. मग ती सगळ्या भूत असतील, रिव्हर्स असतील, गॅलेक्सीज असतील, या सगळ्या काही काळासाठी प्रकट होत असतात. म्हणजे ब्रह्माचा दिवस आला की ते प्रकट होतात, ब्रह्माची रात्र झाली की ते नष्ट होतात किंवा नष्ट होतात म्हणजे त्यांचा प्रलय होतो. हे झालं मॅनिफेस्टेशन रूपमध्ये. परंतु याच्या पलीकडे एक अनमॅनिफेस्ट इटर्नल डायमेन्शन आहे. ओके, त्याच्याविषयी तो 20व्या आणि 21व्या सूत्रामध्ये सांगायचा प्रयत्न करतो आहे की परस्तस्मात् तू भावोन्यो. एकच मिनिट. ओके, सो आय थिंक आपण इथे थांबूया. आपण एक छोटासा परत रिकॅप घेऊ आणि 20व्या सूत्रापासून पुढे चालू करू पुन्हा. सो इथे तो म्हणतो आहे की एक मिनिट. आतापर्यंत आपण 7 ते जवळपास 19व्या सूत्रापर्यंत बघितलं. मागच्या सेशनमध्ये आपण ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय याविषयी बघितलं. त्यानंतर म्हणून तू काय कर, तो सांगतो आहे की सतत माझं स्मरण करत राहा, माझ्यामध्ये बुद्धी अर्पण करत राहा. अभ्यासाच्या साहाय्याने अन्यत्र तुझ्या कुठल्याही चित्त विचलित न करता तू परमपुरुषाची, दिव्य पुरुषाची प्राप्ती त्याला होते. आणि असा मनुष्य मला जाणतो की मी कसा आहे, मी कवी आहे, पुराण आहे, अनुशासितारम आहे, अणोहो अणियांश आहे, असा जो माझं नित्य स्मरण करतो. सर्वस्य धातारम अहमस्मी, अचिंत्य रूपम आदित्यवर्णम अहमस्मी, तमसः परस्तात् अहमस्मी, अशा जो माझं स्मरण करतो तो त्याचं काय होतं, त्याला देहांतर अवस्थेमध्ये प्रयाणकाले मनसा चलेन. म्हणजे तो भक्तीच्या सहाय्याने, योगबलाच्या सहाय्याने आज्ञाचक्रावर प्राणशक्ती एकत्रित करून तो देहत्याग करतो आणि मला माझ्या गतीला प्राप्त होतो. ओके, असं तो म्हणतो आहे. सो तिथे काय करायचं आहे त्यावेळेला की सर्व द्वारांनी संयम्य म्हणजे सर्व 9 द्वारांचं संयमन करून मनशक्ती हृदयामध्ये केंद्रित करून प्राणशक्ती ही मूर्धनीमध्ये संयमित करून योग धारणा किंवा योगस्थिती धारण करून ओम या अक्षराचं किंवा ओम इत्यक्षरम ब्रह्म याचं उच्चारण करत आणि मनुस्मरण माझं सतत स्मरण करून यह प्रयाती त्यजन देहम, जो देह त्याग करत राहतो तो परमगतीला प्राप्त होतो. आणि अशा प्रकारे परमगतीला प्राप्त झाल्यानंतर त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पुनर्जन्म, जो दुःखाचा आवाज आहे किंवा निवास आहे, अशाश्वत आहे, असा त्याला पुनर्जन्म कधीही प्राप्त होत नाही. ही गेट अल्टिमेटली मर्ज इन मी. ओके, बाकीची जी भुवनं आहेत त्याच्यामध्ये पुनर्जन्म होत राहतो, परंतु माझ्याकडे आल्यानंतर पुनर्जन्म होत नाही. आणि अशी जी माझ्यामध्ये अक्षरब्रह्मामध्ये विलीन झालेली माणसं आहेत ती ब्रह्माचा दिवस सुद्धा जाणतात आणि ब्रह्माची रात्र सुद्धा जाणतात की ब्रह्माचा एक दिवस म्हणजे सहस्त्र युगपर्यंतम असते आणि ब्रह्माची एक रात्र सुद्धा सहस्त्र युगांची आहे, असं ते जाणतात सर्व. आणि आणि हा जो म्हणजे ब्रह्माचा जो दिवस असतो त्या दिवसामध्ये ही सर्व भूत आहे, ही सर्व प्राणी मात्र यांचा मॅनिफेस्टेशन किंवा यांचं अवतरण होत असतं आणि ब्रह्माच्या रात्रीमध्ये त्यांचा प्रलय होत असतो. आणि हा गेम सारखा सारखा हा शो रिपीटेडली होत असतो, एकदा नाही आहे, हे सतत असं चालू असतं. भूत्वा भूत्वा प्रलीयते. सो अनमॅनिफेस्ट इटर्नल डायमेन्शन याच्याविषयी आपण नेक्स्ट सेशनमध्ये बोलूया. ओके, सो तुम्हाला जर हा उपक्रम आवडत असेल तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. आणि याविषयी तुमचं काय म्हणणं आहे याविषयी इथे सुद्धा तुम्ही
किंवा या गहन तत्वांविषयी जर आपलं काही मत असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. सो थँक्यू व्हेरी मच. शुभम भवेत. पुढची 20 सूत्रांचा आपण याच्यामध्ये नेक्स्ट सेशनमध्ये आपण त्याचा उहापोह करूया. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.